मैत्रिणींनो नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रिया MG स्पेशल पॅटर्न ब्लाउज। तर त्या ब्लाउजचं संपूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर सगळे व्हिडिओ जाऊन बघा, तेव्हा तुम्हाला समजेल। चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमच्याकडनं जे काही मी महत्त्वाच्या टिप्स वगैरे सांगते ते मिस होणार नाहीत। चला तर आता आपण कुठलाही टाइमपास न करता डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूयात, कारण की मी आज तुम्हाला या पॅटर्नचं ब्लाउज संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर आपला व्हिडिओ ऑलरेडी मोठा होईल। तर दुसरं काही न बोलता आपण डायरेक्टली कटिंग घेऊयात। तर बघा ब्लाउज कसा असणार आहे आपला, हे असेल शोल्डर, त्यानंतर हा असेल आपला मुंडा, हे बघा हे असेल आपलं संपूर्ण ब्लाउज। अशा पद्धतीचा ब्लाउज असेल। बॅक पार्ट तर नॉर्मली सगळ्यांना माहितीच आहे, पण फ्रंट पार्ट भरपूर जणांना माहिती नाही, म्हणून मी फ्रंट पार्ट तुम्हाला ड्रॉ करून दाखवते। तर बघा सगळ्यात आधी आपला सेंटर पार्ट असेल, बघा इथून हा सेंटर पार्ट असेल। इथून आपण बेल्ट घेणार आहोत। ज्यांनी कोणी प्रिया MG स्पेशल पॅटर्न ब्लाउज बघितलं असेल त्यांना लगेच समजेल, नसेल बघितलं तर जाऊन तुम्ही लगेच त्यांचं पॅटर्नचं ब्लाउज जे काही आहे ते बघू शकता। त्यानंतर हा जो काही नेक आहे हा डायरेक्टली इथं या योक पार्टला जॉईंट आहे, आणि इथून परत एक नवीन स्पॅच अटॅच केलेला आहे, बघू शकता। आणि ब्लाउजच्या ज्या काही स्लीव्ज आहेत ना त्या लॉंग आहेत। हे बघा लॉंग स्लीव्स ब्लाउज आहे। कुठला ब्लाउज आहे? प्रिया MG पॅटर्न। हे बघा समजलं, ब्लाउज बघून भरपूर जणांना लक्षात आलंच असेल, कारण असाच त्यांचा ब्लाउज आहे संपूर्ण। बघू शकतात सेम ह्याच ब्लाउजचं कटिंग आपण बघणार आहोत। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात। तर सगळ्यात आधी आपल्याला काय टाकायचं असतं, ब्लाउजचं शोल्डर आपल्याला टाकून घ्यायचं असतं। तर आता ही डायग्राम मी आहे तशी साईडला ठेवते। ती डायग्राम फक्त तुम्हाला समजवण्यासाठी मी सांगितली। बघा आपण जेव्हा ब्लाउज कटिंग स्टिचिंग करतो ना, तर सगळ्यात आधी आपल्याला पॅटर्न डिसाईड करायचा आहे की आपल्याला कोणत्या पॅटर्नचा ब्लाउज शिवायचा आहे, किंवा आपल्याला याच्यामध्ये कुठली डिझाईन टाकायची आहे। सगळ्यात आधी तुम्ही त्याची, मी आता कसं तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवली तशी ड्रॉइंग करा, म्हणजे तुम्हाला कटिंग करताना कुठल्याही प्रकाराचा गोंधळ होणार नाही। नाहीतर आपण काय करतो, कटिंग करायला जातो तेव्हा आपल्याला समजतं नाही मी इथं असं घेतलं पाहिजे होतं, इथं मी तसं घेतलं पाहिजे होतं, इथं मी असं घेतलं असतं तर अजून छान लुक आला असता। या सगळ्या गोष्टी आपल्याला नंतर आठवतात, पण हेच जर का आपण आधी ड्रॉ करून बघितलं आणि बघितलं की हो मला इथं हे फायनल वाटतंय, तर तुम्ही ही ड्रॉइंग न करता तुम्ही अजून परत दुसरे त्याच्यामध्ये काहीतरी करेक्शन करा, तर तुमचा ब्लाउज चुकणार नाही। अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या ज्या काही टिप्स वगैरे गोष्टी ट्रिक आहेत त्यांची तुम्हाला पुरेपूर काळजी घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा ब्लाउज चुकणार नाही। तर बघा सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं असतं शोल्डर। तर शोल्डर टाकताना काय करायचं बघा, जे काही फुल शोल्डर असेल ना, फुल शोल्डरला तुम्हाला डिवाइड 2 करायचं आहे। फुल शोल्डर होतं 14, त्याचं निम्म टाकलं 7 आलं, निम्म केलं। तर आता मी इथं 14 होतं तर त्याचं निम्म केलं 7 आलं। तर तुमचं जे काही फुल शोल्डर असेल ना त्याचं निम्म तुम्ही टाकायचं आहे। भले तुमचं 16 असू द्या शोल्डर, 15 असू द्या, 12, 13, 17, 18 जे काही तुमचं टोटल शोल्डर असेल त्याचा निम्म करा। तुमच्याकडे कॅल्क्युलेटर नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही। बघा 14 शोल्डर होतं ना, तिथं मी सरळ टेप फोल्ड करते, इथून बघा टेप फोल्ड केला 14 वरती,
तर बरोबर इकडे मिळताना बघा मला 7 इंच मिळेल. हे बघा इथं मी टेप फोल्ड केला, बघा बघू शकता. नसेल कॅल्क्युलेटर टेन्शन घ्यायचं नाही, जेवढं तुमचं शोल्डर असेल टेप फोल्ड करा आणि त्याचं निम्मं टाका. हे बघा 17 घेतलं तर बघा 8.5 आलं, करेक्ट आलं ना. तर लक्षात आलं. त्यानंतर बंद बाजूकडून 2.5 इंचावरती मार्किंग करायचं. जिथून शोल्डर मार्क केलं तिथून खाली 1 इंच डाऊन जायचं आहे कंपल्सरी. 1 इंच डाऊन गेली, बंद बाजूकडून 2.5 इंचावरती मार्क केलं. हे दोन्ही मार्क लक्षात घेऊन इथे एक क्रॉस लाईन मार्क करायची. हे बघा क्रॉस लाईन मार्क झाली. इथपर्यंत सगळ्या मापासाठी सेम असेल. आता इथून खाली मुंडा आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. तर मुंडा मार्क करून घेण्यासाठी फॉर्म्युला आहे, जेव्हा तुमची छाती 28 ते 31 असेल तेव्हा तुम्हाला मुंडाचं सूत्र टाकायचं आहे छाती डिवाइड 6 प्लस 1 इंच करणे. त्यानंतर जेव्हा तुमची छाती 32 ते 41 असेल तेव्हा तुम्हाला छाती डिवाइड 6 प्लस अर्धा इंच करायचं आहे. जेव्हा तुमची छाती 42 किंवा 42च्या पुढे प्लस असेल तेव्हा तुम्हाला फक्त ऑनली छाती डिवाइड 6 करायचं. तर आता माझी छाती आहे इथं 32 इंच, तर मी इथं 32 इंचाचं बघेल. 32 इंच छाती असेल तेव्हा काय सूत्र वापरायचं आहे, छाती डिवाइड 6 प्लस अर्धा इंच करणे. तर 32 इंचला डिवाइड 6 केलं किती मिळालं, 5.33. कॅल्क्युलेटरमध्ये ज्यांना कोणाला कन्फ्युजन असेल त्यांनी मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केला आहे, जाऊन बघा. तर 5.33 प्लस 0.5 किती मिळेल, 5.83. म्हणजेच 5.25 इंच मी इतकं शोल्डर मार्क करते इथून खाली. कॅल्क्युलेटर ज्यांना कोणाला समजत नसेल ना तर त्यांनी जाऊन तो व्हिडिओ बघा. कॅल्क्युलेटरचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्यानंतर जिथून आपण मुंडा मार्क करतो तर तिथं एक स्ट्रेट लाईन मार्क करायची सरळ. जिथं सरळ लाईन मार्क केली ती काय असते, छातीची लाईन. तर आता आपण बॅक पार्ट ड्रॉ करतोय. बॅक बघू शकतात. आता आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे. सगळ्यात आधी उंची टाकून घेऊयात. ब्लाऊजची रेडी उंची आहे 15 इंच. तर 15 मध्ये 1 इंच ॲड केलं तर किती होईल, 16. तर बॅकमध्ये आपल्याला काय करायचं आहे, टेप कुठून ठेवायचा, सरळ ठेवायचा. सरळ टेप ठेवून फ्रंट उंची घ्यायची असते. तर बॅक उंची आणि फ्रंट उंची तुम्हाला मोजताना दोन्ही घ्यायच्या आहेत, पण तुम्हाला ड्राफ्टिंग करताना कोणती उंची टाकायची असते, फ्रंटची उंची. जरी बॅक पार्ट आपण ड्रॉ करतोय तरी कोणती उंची टाकणार, फ्रंट उंची. फ्रंट उंची प्लस 1 इंच, 15 होती, 1 इंच प्लस केलं 16 इंच आली. तर त्यावरती मी एक मार्किंग केलं. आणि इथून आता एक सरळ लाईन मार्क करायची. तर छाती आपल्याला टाकून घ्यायची आहे, छातीचा चौथा भाग. तर छातीचा चौथा भाग काय असेल, 32ला डिवाइड 4 केलं किती मिळेल, 8 इंच. तर 8 इंच आपल्याला छाती टाकायची. त्यानंतर पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, 1.5. तुम्ही इथं 2 इंच पण घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे. त्यानंतर कमरेचं मार्किंग, कमर आहे 28 डिवाइड 4 किती मिळेल, 7 इंच. तर इथून मी 7 इंचावरती मार्क करते छातीचा चौथा भाग. इथं पाठीमागे टक्स घ्यायचा नाही म्हणून डायरेक्टली 1.5 इंच शिलाई मार्जिन. पण तुम्हाला टक्स घ्यायचा असेल तर काय करायचं, छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच पाठीमागचा टक्स आणि मग पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन असं. आता हे दोन्ही जे काही 1.5 इंच मार्जिन आहे ना, हे दोन्ही मार्जिन लक्षात घेऊन जोडायचे आहेत. हे बघा जोडले. आता आपल्याला इथं शोल्डर मार्क करायचा आहे, मुंडा मार्क करायचा. मुंडा मार्क करण्यास पहिले आपल्याला काय करावं लागतं, शोल्डर मायनस करावं लागतं. तर शोल्डर मायनस करण्यासाठी आपल्याला कोणता चार्ट बघावा लागतो, 3 मेजरमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर 3 मेजरमेंट कुठले,
तर नेक डीप किती आहे तुमचा, नेकचा शेप तुमचा कुठला आहे आणि तुमची रेडी शोल्डर पट्टी किती आहे. तर एका ताईला असा प्रश्न पडला होता की ताई रेडी शोल्डर पट्टी म्हणजे काय. बघा हा आपला गळा आहे आणि ही जी काही पट्टी दिसते ना, तर ही काय असते रेडी शोल्डर पट्टी. तर इथं माझी रेडी शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच. तर सगळं तुमचं ह्या रेडी शोल्डर पट्टीवरती डिपेंड आहे. ज्याच्या कोणाकडे चार्ट असतील ना तर त्यांनी चार्ट बघा, अशा पद्धतीचे चार्ट आहेत. वरती हेडिंग दिलेली आहे रेडी शोल्डर. तर जी काही तुमची रेडी शोल्डर पट्टी असेल ना तो चार्ट तुम्ही घ्यायचा. तर इथे मी रेडी शोल्डर पट्टी किती घेतलेली आहे 2.5 इंचाची. तर मी कोणता चार्ट घेतला, तर बघा 2 ते 2.25 इंच रेडी शोल्डर पट्टी असेल तेव्हा आपल्याला हा चार्ट बघायचा. तर 2.5 इंच माझं इथं येतं आहे ना ह्या चार्टमध्ये रेडी शोल्डर, तर मी हा चार्ट घेतला. त्यानंतर नेक डीप किती आहे माझा, म्हणजे नेकची उंची 7 इंच. बघा 7 इंच. त्यानंतर नेकचा शेप कुठला आहे, व्ही नेक. लक्षात आलं, कोणता दिसतोय तुम्हाला, व्ही नेक. तर मी इथं बघा आता नेक डीप किती आहे 7 इंच. तर मी कोणती लाईन बघेल, सगळ्यात आधी मला काय बघायचं आहे, माझा नेक कुठला आहे, व्ही नेक आहे ना. तर बघा व्ही नेक मी बघते. त्यानंतर माझा नेक डीप किती आहे 7 इंच. तर बघा 7 इंचाची लाईन मी बघते. तर आता तुम्ही म्हणाल 7 इथं पण आहे, 7 इथं पण आहे. तर 7 तुम्हाला कुठं बघायचा, हा स्टार्टिंगला जातोय ना, बघा सुरुवात होते 7 ते 8, हा कुठं गेला, एंडिंगला गेला 6 ते 7. मग स्टार्टिंगचा बघायचा, एंडिंगचा बघायचा का, नाही बघायचा, स्टार्टिंगचा बघायचा. स्टार्टिंगचा मी 7 बघितला. नेक शेप माझा व्ही नेक आहे. तर मी इथपर्यंत आली, 7 नेकचा जो काही माझा बॉक्स आहे तिथपर्यंत आली आणि इथं जो काही माझा बोट होता तो मी इथपर्यंत आणते. म्हणजे दोन्ही बोटं आपले जिथं मॅच झाले ते काय करायचे, मायनस करायचे. तर आता हे एवढं आपलं कुठून मायनस होईल, टोटल शोल्डर मायनस मिळालेले शोल्डर. टोटल शोल्डर किती आहे 14, मायनस काय करायचं आहे, मिळालेले शोल्डर 1.5 इज इक्वल टू किती झालं, 12.5. मग नंतर आता याला काय करायचं, डिवाइड 2 करायचं. किती मिळेल, 6.25. 6.25 म्हणजे 6.25. तर समजलं तुम्हाला रेडी शोल्डर म्हणजे काय, नेक डीप म्हणजे नेकची उंची तुम्ही किती घेतली आणि नेकचा शेप तुमचा कुठला आहे, समजलं. सॉरी, तर आता मी इथं तुम्हाला फ्रंटचा नेक दाखवला, पण मला तुम्हाला बॅक नेकचं दाखवायचं आहे. हे मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगत होते. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, बॅक नेक आहे माझा डीप किती असेल, तर तो कसा ठरवायचा, बॅक नेक डीप कसा ठरवायचा. बघा तुमची पाठीमागे रेडी उंची किती आहे, माझी पाठीमागे रेडी उंची आहे 14 इंच, मायनस त्यामधून पाठीमागे तुम्ही रेडी बेल्ट किती ठेवलेला आहे. बघा पाठीमागचा पार्ट पण मी तुम्हाला वाटलं तर ड्रॉ करून दाखवते. बघा हा आपला पाठीमागचा भाग झाला आणि हा आपला झाला नेक, पाठीमागचा गळा. तर आता ही जी काही माझी पूर्ण उंची आहे ना, या उंचीमधून मला हा खालचा बेल्ट मायनस करायचा आहे. हा बेल्ट तुम्ही किती ठेवला, तो पूर्ण उंची माझी किती आहे 14 इंच. तर मायनस त्यामधून मला हा बेल्ट ठेवायचा आहे 3.5 इंचाचा. बघा 3.5 इंचाचा ठेवायचा आहे, तर त्यामधून मी 3.5 इंच डायरेक्टली मायनस करते. तर नेक किती मिळाला 10.5 इंच. तर नेक डीप तुम्हाला असाच काढायचा आहे. नेकचा शेप कुठला आहे, राऊंड नेक. नेक डीप किती आहे 10.5. तर 9 ते 11 मध्ये माझा 10.5 येतो. दोन्ही फिंगर्स मॅच करते, जिथं मॅच झाले ते मी फुल शोल्डरमधून मायनस करते. किती मिळालं 3 इंच. तर फुल शोल्डर 14 मायनस काय करायचं, मिळालेले शोल्डर 3 इंच इज इक्वल टू 11. मग नंतर त्याला डिवाइड 2 करायचं, 5.5 इंच. तर इथून आता मी 5.5 इंचावरती शोल्डर मार्क करते. शोल्डर मायनस चार्ट कसा बघायचा आहे समजलंच असेल. जेवढं आपण इथं मार्क केलं ना तेवढंच इथं पण मार्क करायचं. दोन्ही मार्क लक्षात घेऊन सरळ लाईन मार्क करायची. आता आपला नेक डीप आहे म्हणून शोल्डर डायरेक्टली सरळ करायचं. बोटनेक असतो तर आपण त्याला असं क्रॉसच राहू देतो.
त्यानंतर रेडी शोल्डर पट्टी किती आहे 2.5 इंचाची, तर त्यात प्लस 1 इंच केलं 3.5 इंच मिळालं. जेवढी तुम्ही तुमची रेडी शोल्डर पट्टी ठेवली असेल त्यामध्ये तुम्हाला 1 इंच मार्जिन ॲड करून शोल्डर पट्टीचं मार्किंग करायचं. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शोल्डर पट्टी ठेवू शकतात. समजलं? त्यानंतर इथून आता शोल्डर पट्टीचं मार्क करून झाल्यानंतर इकडे जो काही तुम्हाला गॅप मिळतो ना, ती काय असते गडारुंदी. किती आहे 2 इंच. बघा, गडारुंदी आपल्याला ठरवायची असते का आधीच? नाही, ते आपल्याला आपोआप मिळते. मिळाली 2 इंच. त्यानंतर इथून क्रॉस मार्क करायचा आहे 1 इंचावरती आणि इथून या सरळ लाईनचा सेंटर घ्यायचा, मुंडा मार्क करायचा. कर्व असेल कर्वने शेप द्या, नसेल कर्व तुमच्याकडे तर तुम्ही हाताने देऊ शकतात. असं नाही की तुमच्याकडे कर्व असलाच पाहिजे, पण प्रॉपर फिनिशिंग हवी असेल ना त्याच्यासाठी तुम्हाला घ्यावंच लागेल. तर तुम्ही परचेस करू शकतात. ऑनलाईन पण तुम्हाला मिळून जाईल किंवा एखाद्या टेलरिंगचं मटेरियल ज्या शॉपमध्ये मिळतं ना तिथं सुद्धा तुम्हाला हा कर्व मिळून जाईल, जिथं स्केल वगैरे मिळतात तिथं. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता आपला बॅक पार्ट जो काही आहे ना तो ड्रॉ झाला. तर आता आपण याला आहे तसं साईडला ठेवूया आणि आता आपण फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करून घेऊया. फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करण्यासाठी इथं मी एक प्लेन पेपर घेतला. सेम टाकायचं, जेवढं तुमचं शोल्डर असेल ना त्याचं निम्मं टाका. ते टाकलं. त्यानंतर तिथून खाली 1 इंच डाऊन जाणे आणि इथून 2.5 इंच मार्क. हे कंपल्सरी असेल. फ्रंट पार्ट, बॅक पार्ट, ब्लाऊजची उंची, छातीचं माप, बाकी तुमचं काही असेल त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त हे माप तुम्ही सेम टाकायचे, एवढे 2. त्यानंतर बॅकमध्ये जेवढा मुंडा टाकला असेल तेवढाच फ्रंटमध्ये टाका. 5.25 टाकला होता, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जिथून मुंडा मार्क केला तिथून सरळ लाईन मार्क करायची. जिथं आपण सरळ लाईन मार्क केली ती असते छातीची लाईन. तर आता इथं छातीचं मार्किंग करायचं. फ्रंटमध्ये आपल्याला 1.5 इंच लुजिंग ॲड करायचं असतं. तुमची छाती कितीही असू द्या. तर छाती 32 आहे प्लस 1.5, 1.5 इंच ॲड केलं किती मिळेल? 33.5. मग नंतर त्याला डिवाइड 4 करायचं. 8.37 म्हणजेच 8.25 इंच छातीचं मार्किंग आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे शिलाई मार्जिन कितीही ठेवू शकतात. तर 1.5 इंच लुजिंग कंपल्सरी ॲड करायचं आहे. तर बघा, आता एका ताईचा प्रश्न मला असा होता की ताई हे क्रॉस का घेतात? हे क्रॉस का घ्यायचं? डायरेक्टली आपण सरळ मापे शेवटी तर तुम्ही याला असं सरळच करतात. जसं इथं केलं, सगळ्यात आधी क्रॉस मार्क केलं आणि मग नंतर सरळ केलं. पण तुम्ही म्हणाल मार्क आपली बॉडी कशी आहे? अशीच आहे ना आपली बॉडी. हा आपला गळ्याचा पार्ट. बघा, मी इथं तुम्हाला दाखवते. बघा, हा आपला असा गळ्याचा पार्ट आहे असं. आणि इथून बघा आपली बॉडी नाही का अशी स्लोप होते बघा. अशी स्लोप होत जाते. म्हणजे कशी आहे बघा, हा आपला गळ्याचा पार्ट, हा ही आपली मान. बॉडी कशी होत जाते? अशी स्लोप होत जाते ना खाली, अशी क्रॉस क्रॉस. बघा इथून तुम्ही तुमच्या बॉडीवरती बघा. तर इथं बघा, इथं आपलं जे अंतर आहे ना ते आपण डायरेक्टली असं घेऊ शकत नाही. तर सगळ्यात आधी आपल्याला क्रॉस करायचंच आहे. म्हणजे बघा 1 इंच डाऊन जातो ना आपण, तर ते 1 इंच डाऊन हे आहे. समजलं? 1 इंच डाऊन हे. आणि मग नंतर त्याला बघा आपण असं करतो आर्महोलच्या बाजूने असं. लक्षात आलं? आलं असेल लक्षात तुमचं. तर म्हणून क्रॉस करणे कंपल्सरी आहे. तर क्रॉस केलं तेव्हा बघा या बोनला आपल्याला प्रॉपर जॉईंट झालं. प्रॉपर जॉईंट मिळालं की नाही? जेव्हा आपण क्रॉस गेलो, 1 इंच डाऊन गेलो आणि नंतर स्ट्रेट केलं तर प्रॉपर तुमच्या शोल्डर बोनला जॉईंट झाली बघा ती लाईन.
क्लिअर आहे सगळ्यांना की आपण क्रॉस का घेतो आणि नंतर स्ट्रेट का करतो? तर आणि क्रॉस लाईनवरूनच मापे टाकायची, कारण आपला बॉडीचा सेंटर कुठे असेल हा सेंटर, मग सेंटर आपला कुठून ठरवणार? क्रॉस लाईनवरूनच ठरवेल की नाही? त्याच्यामुळे आपल्याला कंपल्सरी 1 इंच डाऊन जायचं आहे. इथून 2.5 इंच, 2.5 इंच म्हणजे काय? हा आपला मानचा तो गॅप असेल, जी आपली मान असते तो हा गॅप आपला. समजलं? इथून मी अशी डाऊन का जाते? 1 इंच डाऊन मार्क करून असं क्रॉस मार्क का केलेलं असतं? तर ते याच्यासाठी, बॉडी कशी असते बघा, इथून 1 इंच क्रॉस मार्क केलं, इथून 1 इंच गेली खाली आणि मग नंतर त्याला बघा इथून असं क्रॉस जोडलं, इथून कसं मिळालं? प्रॉपर मिळालं ना. म्हणून आपल्याला कंपल्सरी क्रॉस हे जायचंच आहे. लक्षात आलंच असेल तुम्हाला, कारण की एवढं तुम्हाला डीपमध्ये, एवढं फ्रीमध्ये तुम्हाला कोणीही सांगणार नाही मला तरी वाटतं, पण माझ्याकडनं जेवढं शक्य होईल मी तेवढं तुमच्यापर्यंत शेअर करेल. तर तुम्ही पण त्याचा पुरेपूर फायदा घ्या, नक्की ट्राय करा. जेवढं तुम्हाला सांगितलं आहे तेवढं प्रॉपर फॉलो करा. तर आपण डाऊन का जातो आणि नंतर स्ट्रेट का करतो, ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली. हा प्रश्न भरपूर जणांना पडला असेल, तर त्यांचासुद्धा डाऊट मी हा क्लिअर केला. तर अशा पद्धतीचे बघा, कधी कधी मी म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी असतात की तुमच्यासोबत शेअर करायचं म्हणते, पण मला त्या वेळेला आठवत नसतात ते पॉईंट वगैरे. तर तुम्ही मला जर का असे काहीतरी क्वेश्चन केले ना, तर तसं एखाद्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला आन्सर करत जाईल. त्यामुळे तुम्ही A to Z व्हिडिओ बघा, स्किप न करता बघा, तुमचे पॉईंट नक्की दूर होतील. आता आपल्याला शोल्डर मायनस करून घ्यायचं आहे. तर शोल्डर मायनस करण्यासाठी बघा, मी तुम्हाला मागच्या वेळेला बोलली होती, रेडी शोल्डर पट्टी 2.5 आहे, नेक आपला V आहे 7 इंच आहे, तर 1.5 इंच आपल्याला फुल शोल्डरमधून मायनस करायचं आहे. आपण क्लिअर केलं होतं. तर 14मधून मायनस 1.5 केलं तर 12.5 मिळालं, त्याला नंतर डिवाइड 2 करायचं, किती मिळेल? 6.25. तर शोल्डर मायनस चार्ट कसा बघायचा आहे मोस्ट ऑफली भरपूर जणांना, सगळ्याच जणींना समजलं असेल, तरी पण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये रिपीट करते. तर 6.25 इंच इथं मी शोल्डर मार्क केलं, तेवढंच छातीच्या लाईनवरती मार्क करायचं 6.25. आता इथून स्ट्रेट लाईन मार्क करायची. तर इथं आपला नेक डीप आहे म्हणून शोल्डर स्ट्रेट करायचं. रेडी शोल्डर पट्टी जेवढी असेल ना, त्यात 1 इंच प्लस करून रेडी शोल्डर पट्टीचं मार्किंग. त्यानंतर इथं मिळेल तुम्हाला गडारुंदी. तर बॅकमध्ये आपल्याला गडारुंदी किती मिळाली होती? 2 इंच. फ्रंटमध्ये किती मिळाली? 2.25-3 इंच. तर असंच होईल, बॅक आणि फ्रंटमध्ये गडारुंदी तुम्हाला वेगळी वेगळी मिळेल. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की ताई गडारुंदी आमची वेगळी वेगळी येते. तर बघा, तुम्ही गडारुंदी तुमची वेगळी वेगळीच येईल, कारण आपलं शोल्डर वेगळं वेगळं मायनस होतं तुमचा गळ्याचा शेप वगैरेनुसार. 3 मेजरमेंटनुसार शोल्डर मायनस होतं. आपल्याला फक्त प्रॉपर मिळवायचं काय असतं की आपली ही जी काही रेडी शोल्डर पट्टी आहे ती आपली इथं आपल्याला कट टू कट मिळाली पाहिजे, म्हणजे 3-3 इंच. आता समजा तुम्ही जर का इथं 2 इंच गडारुंदी टाकून दिली आणि इकडे जेवढं उरलं तेवढी तुम्ही म्हणाल की आता शोल्डर पट्टी आहे, बॅकमध्ये 2 इंच आली तर फ्रंटमध्ये पण 2च इंच घेऊ आम्ही, असं जर का तुम्ही तुमच्या मनाने ठरवलं तर इकडे तुमचा मुंड्याचा आकार चुकेल. तुमचं जे प्रॉपर शोल्डर तुमच्या बॉडीमध्ये बसायला पाहिजे ना, ते शोल्डर तुमचं तिथं परफेक्ट असं येणार नाही बॉडीमध्ये तुमच्या शेपनुसार. म्हणून तुम्हाला कुठलंही लॉजिक न लावता, कुठलंही कन्फ्युजन न करता, जेवढं सांगितलं तेवढं बघा, तेवढं करा, स्वतः ट्राय करा. ट्राय केल्यानंतर मग तुम्ही तिथं तुमच्या पद्धतीने थोडेफार प्लस मायनस करून चेंजेस करू शकतात. समजलं? क्लिअर असेल सगळ्यांना. त्यानंतर आता इथून जे काही आपण क्रॉस लाईन आहे, क्रॉस लाईनचा सेंटर घ्या. सेंटर घेऊन तुमचा नेक डीप किती आहे त्या सेंटरपासून टेप ठेवायचा. नेक डीप आहे 7 इंच. त्यानंतर शोल्डर टू ॲपेक्स आहे 10 इंच, तर त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं, 10.5 झालं. आणि ब्लाऊजची जेवढी उंची असेल ना, त्यामध्ये 1.5 इंच प्लस करून तुम्हाला इथं उंची टाकायची आहे. तर बघा, इथं मला थोडा पेपर कमी पडलेला आहे, तर तेवढी उंची
पण तुम्हाला सांगितलं आहे तेवढं करा तुम्ही. बाकी मी हे पीसवरती कट करताना वाढून घेईल, मला माहिती आहे की मला कुठे वाढवायचं, तर तो पॉईंट तुम्ही लक्ष देऊ नका, पण तुम्ही तुमचं वाढवून घ्या. हे बघा, गड्याची लाईन, शोल्डर टू ॲपेक्स आणि कमरेची लाईन. आता इथून मुंडा मार्क करून घ्यायचा. जो काही तुमचा मुंडा आलेला असेल त्या मुंड्याचा सेंटर घ्या. इथून क्रॉस मार्क करायचं आहे 0.75 म्हणजेच पाऊण इंच. इथं सेंटर घेतला, तिथून आतमध्ये 0.25 म्हणजेच पाव इंच इतकं आतमध्ये मार्क करायचं. म्हणजे हे आपण आतमध्ये येतो ना, तर हे याच्यामुळे तुमच्या मुंड्यातले जे काही प्रॉब्लेम आहेत ना, ते प्रॉब्लेम येणार नाही. अशी क्रॉस लाईन मार्क करायची आणि हे पॉईंट लक्षात घेऊन मुंडा मार्क करा. बघा, परफेक्ट असा मुंड्याचा आकार आलेला आहे. त्यानंतर जेवढा तुमचा शोल्डर टू ॲपेक्स पॉईंट असेल तिथं ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट टाकायचा. ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट आहे 7 इंच, त्याचा निम्म टाकला 3.5 इंच. आता इथून जिथं तुम्ही ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंट जेवढा मार्क केला असेल ना, त्यामधून अर्धा मायनस करून कमरेवरती मार्क, तर 3 इंच टाकते. पुढे कमरेचा टक्स घ्यायचा आहे. तर जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा कमरेचा टक्स घ्यायचा 2.5 इंच. जेव्हा तुमची छाती 36 ते 45 असेल तेव्हा कमरेचा टक्स घ्यायचा 3 इंच. आणि जेव्हा तुमची छाती 46 किंवा 46च्या पुढे प्लस असेल तेव्हा तुम्ही 3.5 इंच घ्या. आता माझी छाती किती आहे 32, तर ती 28 ते 35च्या मध्ये येते, म्हणून मी टक्स किती घेईल इथं 2.5 इंचाचा. तर इथून मी पुढे 2.5 इंच मार्क करते. आता इथं कमरेचं मार्किंग कसं करायचं बघा. इथून टेप ठेवायचा, किती आलं 3 इंच, तर हाच 3 इंच ह्या लाईनवरती ठेवायचा. म्हणजे हा गॅप आपल्याला सोडायचा आहे, कमरेतला टक्स मायनस करायचा. इथून आता कमरेचा चौथा भाग 7 इंच आणि त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. समजलं, कमरेचा टक्स मायनस करूनच शिलाई मार्जिन वगैरे ॲड करायचं. आता ही 1.5 इंच मार्जिन लक्षात घ्यायचं आणि जोडून घ्यायच्या दोन्ही लाईन्स. इथपर्यंत तुमचं लक्षातच असेल. आता हे जे काही आपल्याला 3 पॉईंट मिळालेले आहेत ते जोडायचे. म्हणजे कमरेचा टक्स आणि ॲपेक्स टू ॲपेक्स पॉईंटचा जो काही प्लस पॉईंट मिळाला ते. म्हणजेच आपल्याला हा आकार कसा मिळतो ट्रायंगलमध्ये. तर सगळ्यात आधी प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा असतो. प्रिन्सेस कटचा आकार देण्यासाठी क्रॉस लाईनचा सेंटर घ्यायचा. परत जो काही आपण सेंटर घेतला असेल ना, परत त्याचा सेंटर घ्यायचा, वरती पण आणि खाली पण, म्हणजे 4 भाग करायचे. सगळ्यात खालचा जो काही भाग असेल ना, तिथं अर्धा इंच मार्क करायचा बाहेर आणि ते अर्धा इंच खाली कमरेला स्ट्रेट जोडायचं टक्सला. हे बघा, स्ट्रेट जोडलं. इथून फक्त 0.25 म्हणजे पाव इंच इतकं ही लाईन परत इथं जोडा. आणि इथून बघा थोडासा आतमध्ये शेप द्यायचा आहे. तर तुमच्याकडे जर का कर्व वगैरे असेल ना, तर कर्वने द्या किंवा हाताने देऊ शकता. हे बघा, इथं पण हे जे काही पॉईंट तयार होतात ना, तर हे पॉईंट पण असे मायनस करायचे. म्हणजे तिथं थोडासा असा राऊंड आकार द्यायचा. बघा, कट करताना पण करू शकतात किंवा आधीच तुम्ही करू शकतात. तर आता बघा, एका ताईने मला फोटो सेंड केला होता एक, तर त्याच्यामध्ये नाही का त्यांचे इकडच्या पार्टपेक्षा प्रिन्सेस कटचा पार्ट जास्त आला. तर तो कशामुळे होतो, तर बघा, जास्त यायला नको म्हणून आपल्याला काय करायचं असतं, दोन्ही पार्ट इक्वल आले पाहिजे. आता इकडची लाईन सरळ आहे, इकडची लाईन अशी फिरून गेली म्हणजे हिचं अंतर वाढलं असेल. समजलं? तर सगळ्यात आधी स्ट्रेट लाईन मोजायची. किती आलेली आहे 5.5 इंचला एक लाईन कमी, तेवढंच आता ही इकडची लाईन मोजायची. बरोबर त्या जसा आकार दिला आहे तसा टेप फिरवा. 5.5 इंचला एक लाईन कमी, तेवढं इथं मार्क करायचं. इथं बघा किती मिळालं आपल्याला, अर्धा इंच.
तर इथं तुम्ही पाऊण इंच 0.25 एक्स्ट्रा प्लस करू शकतात, तेवढं वरती जा, किंवा डायरेक्टली इथं जेवढं आलं ना तेवढं स्ट्रेट तुम्ही असं मार्क करू शकतात. तर बघा, एवढं आपण मोजून मायनस केलं नसतं तर हा पार्ट आपला इतका एक्स्ट्रा आला असता जोडताना. म्हणून अशा पद्धतीने मोजून जो काही एक्स्ट्रा पार्ट उरतो ना तो तुम्ही डायरेक्टली स्ट्रेट कट करायचा आहे. आणि हुकाय पट्टीकडून अर्धा इंच कंपल्सरी असतं, ते आपण प्रत्येक ब्लाऊजमध्ये जातो, ते असं तुम्ही क्रॉस मार्क करा. आता मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे. मुंड्यातला टक्स घ्यायचा, जेव्हा तुमची छाती 28 ते 35 असेल तेव्हा 1.25 इंच घ्या. जेव्हा तुमची छाती 36 ते 45 असेल तेव्हा 1.5 इंच घ्या. जेव्हा तुमची छाती 46 ते पुढे किती प्लस असेल तेव्हा तुम्ही 1.25 इंच घ्या. आता माझी छाती आहे 32 इंच 28 ते 35च्या मध्ये, तर मी टक्स किती घेईल? 1.25 इंच. तो 1.25 इंच टेप मी चेस्ट लाईनवरती ठेवते आणि बघते की माझं मुंड्याला कुठे टच होतोय. 1.25 इंच चेस्ट लाईनवरती आहे, टेप इथं मुंड्याला टच झाला, इथं मी एक मार्किंग केलं. 1.25 इंच जेवढा टक्स घेतला त्या टक्सच्या निम्म करायचं. टक्सचं निम्म करून इकडे पण तेवढंच मार्क करा वरती आणि इकडे पण तेवढंच, म्हणजे या पॉईंटपासून आपल्याला निम्मा टक्स मायनस मार्क करायचा आहे. आता हे दोन्ही मार्क लक्षात घेऊन ॲपेक्स पॉईंटला जोडायचे. मुंड्याकडचा जो काही पॉईंट, जी काही लाईन तुम्ही जोडणार ना ती अशी एक्स्ट्रा वाढवून घ्यायची. त्यानंतर ही गळ्याकडची लाईन मोजायची. तेवढंच टेप इकडे घ्या, जेवढा टेप तुमचा वरती गेला तेवढं मार्क करा. फिटिंग लाईनवरती अर्धा इंच मार्क करायचं. आणि बघा, इथून नवीन मुंड्याला आकार द्यायचा. पट्टी कशी ठेवायची आहे? जशी तुमची लाईन क्रॉस जाते ना फिटिंगकडची तशी क्रॉस जाऊ द्यायची. बघा, मी दुसरा पेन घेतला, पेन्सिल घेतली म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. इथं पण पट्टी अशीच ठेवायची की क्रॉस गेली पाहिजे, खालच्या लाईनला मॅच करायची. बघा, बॉक्स तयार झाला. या बॉक्समधून नवीन मुंड्याला आकार द्यायचा. जेव्हा आपण हा टक्स मायनस करू ना तेव्हा हे जे काही आपण आकार दिलेला आहे तो बरोबर आपला कंटिन्यू होईल. हे बघा, नवीन मुंड्याला आकार दिला. आता इथून खाली आपल्याला बेल्ट घ्यायचा आहे. तुम्ही इथं डायग्राममध्ये बघितलं असेल की फ्रंटमध्ये अशा पद्धतीचा बेल्ट आहे. तर हा बेल्ट आपल्याला मार्क करायचा. तर बेल्ट तुम्ही तुमच्या आवडीने ठेवू शकतात. मला रेडी बेल्ट ठेवायचा आहे 2.5 इंचाचा, तर मी इथून 2.5 इंचावरती मार्क करते. इथून 2.5, इथून 2.5, असं मी पूर्ण 2.5 इंचावरती मार्क करेल. बघा, इथून पण 2.5 इंचावरती मार्क करायचं, इथून पण 2.5 इंचावरतीच मार्क करायचं. एक सरळ लाईन मार्क करायची. आता इथून मला असा आकार द्यायचा आहे. बघा, इकडे वरती असा आकार दिला आहे, तर त्यासाठी मी इथून 1 इंचावरती मार्क करते. आणि हा जो काही आपण इथून हा पॉईंट आहे ना, इथून पूर्ण मी असे याला आकार देते. बघा, असा आकार बरोबर तुमचा येईल. इथं जसं बघा इथं दिलेला आहे ना, मी इथं सेम आकार इथं तयार होईल. तर बघा, इथं जर का तुम्हाला टक्स घ्यायचा असेल ना तर तुम्ही इथं टक्स पण घेऊ शकतात. हा ॲपेक्स पॉईंट तुम्ही असा सरळ जोडा आणि इथून तुम्ही अर्धा ते 1 इंचचा टक्स असा घेऊ शकतात. पण मला इथं टक्स घ्यायचा नाही. तर इथं आता तुम्हाला बॉटमला गडारुंदी ठरवायची आहे. इथं जेवढी आहे तेवढीच राहू द्या, इथं ठरवा. तर इथं मला घ्यायची आहे टोटल 2 इंच. इथं तुम्हाला गॅप किती हवा आहे? कोणता गॅप सांगते बघा मी, हा गॅप तुम्हाला इथं किती हवा आहे तो तुम्ही बघायचा. मला हा गॅप हवा आहे टोटल 2 इंचाचा. तर मी इथं किती मार्क करेल? 1 इंच करेल. कारण ही आपलं काय आहे, आपण एकच पॅटर्न काढतोय. जेव्हा आपण फोल्ड ब्लाऊज पीसवरती हे पॅटर्न ठेवू
तेव्हा बरोबर आपलं 2 इंचाचा तयार होईल. जेवढं तुम्हाला पूर्ण तो हा गॅप जेवढा ठेवायचा असेल ना त्याचं निम्म तेवढं तुम्हाला इथं टाकायचं. मला 2 इंचाचा ठेवायचा आहे म्हणून मी इथं 1 इंचावरती मार्क केलं. समजलं? आता हे इथून ही गडारुंदी आहे ना ही या 1 इंचाला जोडायची. तो हा गॅप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. आणि आता हा जो काही गॅप आहे तो पुढे इथं जॉईन करायचा बघा. म्हणजेच हा इथला जो गॅप आहे हा किती मी ठेवला टोटल 2 इंचाचा, त्याचं निम्म केलेलं आहे म्हणजेच 1 इंच. आणि आता याची उंची किती आहे इथून खाली 4.25 इंच म्हणजे 4.75 बघा. तर आता हा पार्ट मी व्यवस्थित सांभाळून ठेवेल म्हणजे हा मी नंतर वेगळा जॉईन करणार आहे. बघा इथे लक्षात आलं. एवढा पार्ट तुम्ही कोणत्याही कलरचा पण लावू शकतात. इथं हा पार्ट तुमचा वेगळा निघेल. आपल्याला हा पार्ट नंतर जॉईन करायचा आहे. तर हा जेवढा निघालेला आहे तेवढाच तुम्ही काढून घ्या. नंतर याच्यामध्ये शिलाई मार्जिन पण ॲड करायचं आहे. तर आता तुम्ही याच्यात असं पण करू शकतात, इथं जॉईन करताना पायपिंग पण अटॅच करू शकतात सेंटरमध्ये इथून, किंवा तुम्ही हा बेल्ट जॉईन करणार तिथं पण तुम्ही पायपिंग अटॅच करू शकतात. समजलं मी काय सांगते तुम्हाला? त्यानंतर इथं हा जो काही एवढा गॅप असेल ना हा आपण असं पण नंतरून आपण अटॅच करणार आहोत. तर इथं तुम्ही तुमच्या साडीमध्ये कॉन्ट्रास्ट कपडा असेल तर तुम्ही तो वेगळ्या कपड्याचा हा पॅच तयार करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजमध्ये जे डिझाईन हवी असेल ते डिझाईन तुम्ही क्रिएट करू शकतात. समजलं? आता हे आहे तसं कट करायचं. हा टक्स मायनस करायचा आहे मुंड्यातला. सगळ्यात आधी आपण आता आहे तसं हे कट करून घेऊयात. प्रिया MG स्पेशल पॅटर्न ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग आहे. तर बघा इथून आता मी संपूर्ण ड्राफ्ट जे काही केलेलं आहे आपण ते कट करते. जसं कटिंग आहे ना सेम करा, जसं आपण ड्राफ्ट केलेलं आहे सेम. प्रिन्सेस कटचा आकार, खाली जे मायनस होणार आहे ते पण पूर्ण कट करायचं. साइड पार्ट, तर आता बघा इथं आपली एक गोष्ट बाकी आहे. जेव्हा आपला हा गड्याची उंची छातीच्या लाईनपेक्षा खाली जाते तेव्हा आपण इथून टोटल अर्धा इंच मायनस करतो, म्हणजे तुमचा गळा लूज पडायला नको म्हणून. तर बघा मी अर्धा इंच मायनस केलं आणि तीच लाईन आता मी कट करते. समजलं? इथून आता मुंडा असा एक्स्ट्रा कट करायचा. हा जो काही मुंड्यातला टक्स आहे ना तर हा मुंड्यातला टक्स मायनस करून घ्यायचा आहे. त्यासाठी ही जी काही लाईन आहे ही लाईन व्यवस्थित अशी पकडायची. बघा अशी फोल्ड करा, तिला वाढवून घ्या. ही लाईन दुसऱ्या लाईनवरती ठेवायची. बघा जेव्हा आपण हा टक्स मायनस केला तेव्हा आपला जो काही मुंडा होता ना पहिला निळा ब्ल्यू कलरचा बरोबर रेड मुंड्याला मॅच झाला, आणि पहिला जो ब्लू होता ना तो बघा किती क्रॉस गेला खाली. लक्षात आलं? नवीन मुंड्याला आकार का देतो ही गोष्ट पण मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये क्लिअर करते. का करते? आता तुम्हाला इथं बऱ्याच जणांना मुंडा टाईट होण्याच्या समस्या असतात. तर ते का असतात तर मी तुम्हाला सांगते. बघा मुंड्यातलं कमरेतला हा जो काही टक्स आहे ना हा टक्स आपण मायनस करतो, पुढे वाढवतो. तसंच इथं आपला हा टक्स होतो 1.25 इंचाचा 1.5 इंचाचा. तुमच्या मापानुसार इथं जो टक्स मायनस होतो ना तो जसा आपण इथं वाढवला तसा तुम्ही इथं वाढवू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. मग मुंडा टाईट होण्याची जी समस्या आहे ती तुम्हाला येणार नाही. समजलं? आता मुंडा कट करून घेऊयात.
गळा कट करायचा. इथून पण हे पूर्ण कट करून घ्यायचं. हा पार्ट सांभाळून ठेवायचा. याच्यामध्ये मार्जिन ॲड करावं लागेल आपल्याला ह्या पार्टमध्ये. बेल्ट कट करा. प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्या. हा बेल्ट मी नंतर कट करते, म्हणजे आपण बॅककडे साईड पार्ट जॉईन करतो ना, तर मोजू ना, तेव्हा मी नंतर कट करेन. प्रिन्सेस कटला आकार देऊन घ्यायचा आहे. ही जी काही लाईन आहे या पूर्ण लाईनचा ॲपेक्स पॉईंटपर्यंत सेंटर घ्या. सेंटरपासून 0.25 इतकं मार्क करा. इथून खाली अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं. मग प्रिन्सेस कटला आकार द्यायचा. कर्व असेल कर्वने द्या किंवा हाताने पण देऊ शकता. बघा इथं एवढा पॉइंट क्रिएट झाला, तो पॉइंट पण मी व्यवस्थित असा मायनस करून घेईल. सगळ्यात आधी मी इथून पूर्ण हा पार्ट असा स्ट्रेट कट करते. इथून आता बघा ही जी काही लाईन आपण मार्क केली होती ना, बरोबर हा पॉइंट मिस करायचा, कट करायचा. म्हणजेच बघा प्रिन्सेस कटचा आकार पण एकदम प्रॉपर आलेला आहे. बेल्ट पण मी कट करते. सगळ्यात आधी आपण हे कट करून घेऊयात. बॅक पार्ट चेक करूया. बॅक पार्ट घेतला. 1.5 इंच जे काही मार्जिन आहे ते बरोबर असं मॅच करायचं. इथं तुमचं जसं जातंय क्रॉस तसं जाऊ द्यायचं. इथं पण जसं क्रॉस जातंय तसं क्रॉस जाऊ द्यायचं. ही जी काही लाईन आहे ही पण क्रॉस मार्क करा. ही पण क्रॉस मार्क करा. हा जो मुंडा आहे ना, हा पुढे कंटिन्यू करायचा ह्या लाईनला. हे बघा इथून मी जॉईन केला, म्हणजे इथून असा कट होईल तेव्हा कंटिन्यू झाला, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा एका ताईचा मला असं मेसेज होता की ताई आमचं साईड पार्ट जोडताना एक पार्ट कमी आला, एक पार्ट जास्त आला. तर तो कशामुळे आला? तुम्ही मोजला नसेल किंवा चुकीचं तुम्ही कटिंग केलं असेल. बघा आता जर का मी मोजला नसता ना, तर माझा साईड पार्ट किती चुकला असता. इकडे पण हा पार्ट इकडे एवढा एक्स्ट्रा आला असता आणि इकडे पण हा एवढा एक्स्ट्रा आला असता. तर हे जोडले असते का? तर बघा आता जे एक्स्ट्रा होतं ते कट केलं तर प्रॉपर माझं फिटिंग करताना जेव्हा मी ब्लाऊज स्टिच करेल तेव्हा हे पॉईंट माझे प्रॉपर मिळतील. एकही पार्ट माझा कमी किंवा जास्त होणार नाही. लक्षात आलं? कशामुळे झालं समजलं असेल. साईड पार्ट काळजीपूर्वक चेक करा. आता ही लाईन इथून मी स्ट्रेट मार्क करते. इथं जेवढं तुमचं अंतर असेल ना, बघा इथं अर्धा इंच, तेवढंच अर्धा इंच इथं घ्या किंवा तुम्ही पाव इंच एक्स्ट्रा प्लस करून घेऊ शकतात, पाऊण इंचपर्यंत. पण मला पाठीमागे उंची एवढीच हवी आहे म्हणून मी इथून काहीही एक्स्ट्रा मायनस करत नाही. फक्त इथं जेवढा गॅप आहे ना तेवढाच मी मायनस केला, एक्स्ट्रा मायनस मी केलं नाही. आता इथं पाठीमागे बेल्ट किती होता? 3.5 इंचाचा. तर त्याच्यात काय करायचं? 1 इंच प्लस करा, म्हणजे अर्धा इंच गड्याला फिनिशिंग आणि अर्धा इंच बॉटमला फिनिशिंग. समजलं? बघा गड्याची उंची बरोबर 10.5 मिळाली. समजलं असेल तुम्हाला. इथं जेवढी गडारुंदी असेल तेवढीच इथं घ्या. तर वरती किती आहे? 2 इंच. तर मी इथं थोडी वाढवून घेते 2.5 इंचापर्यंत. खाली तुम्हाला पसरट गडा हवा असेल ना तर तुम्ही घेऊ शकता. इथून कंपल्सरी अर्धा इंच मायनस करायचं, कारण गडा आपला चेस्ट लाईनपेक्षा खाली गेला. आता हा बॉक्स असा तयार करून घ्या. राऊंड किंवा जो काही तुम्ही गळ्याचा आकार ठरवलेला असेल तो तुम्ही घेऊ शकता.
पान गळा, व्ही गळा जो हवा असेल तो घेऊ शकतात. बॅक पार्ट पण मी कट करते. बॅक पार्ट कसा चेक करायचा, साईड पार्ट कसा चेक करायचा, त्याचं कटिंग कसं करायचं, तुम्हाला पाठीमागचा गळा कसा बघायचा आहे की किती डीप येतोय. जर का तुम्ही बॉडीवरून मेजरमेंट घेतलेलं नसेल ना की मला बॅकचा गळा किती हवा, तर तुम्ही डायरेक्टली बॅकची रेडी उंची तुमच्याकडे असेल, रेडी उंचीमधून खालचा बेल्ट मायनस करा, म्हणजे तुम्हाला गळ्याची उंची प्रॉपर मिळेल. समजलं? गळ्याची उंची वेगळी घ्यायचं मेजरमेंट असं काहीही नाही. गळ्याचा आकार कट करा. इथं तुम्ही जेवढा तुम्हाला डीप हवा असेल ना गळा तेवढा तुम्ही घेऊ शकता. पाठीमागे जी काही मी पट्टी ठेवलेली आहे, बेल्ट ठेवलेला आहे, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकतात. कोणाकोणाला ती बेल्ट जो काय आहे तो खूप ब्रॉड आवडतो, कोणाला छोटा आवडतो, म्हणून ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. तर खालचा बेल्ट पण मी हा कट करते बघा. प्रिन्सेस कटचा आपला कट करायचा बाकी होता, साईड पार्ट मोजायचे होते म्हणून. बेल्ट कट करताना कसा करायचा, असा ठेवायचा डायरेक्टली. समजलं? असा. आणि एकसारखा कट करा. इथं बघा तो थोडा कमी आहे पण तुम्ही वाढवून घेऊ शकतात, ते कमी जास्त होत असतं. अशा पद्धतीने तुम्ही करा. तर बघा हा प्रिन्सेस कटचा पार्ट, ही आपली योक पट्टी, आणि इथं बघा हा तुमचा जो काही स्पॅच आहे ना, हा स्पॅच तुमचा असा अटॅच होईल असा. हे बघा. समजलं? समजलंच असेल तुम्हाला. परफेक्ट असं ड्राफ्टिंग आणि कटिंग मी सांगितलेलं आहे. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट. आता बघा इथं हे दोन्ही पार्ट आपण जॉईन करू, तर याच्यासाठी तुम्हाला ह्या पार्टमध्ये पूर्ण बघा इथून असतं दोन्ही बाजूला अर्धा इंच मार्जिन वाढवायचं आहे. या पार्टमध्ये इथून तुम्हाला ही क्रॉसपट्टी आहे, वरून अर्धा इंच वाढवायची, खालून अर्धा इंच वाढवायची, हुक पट्टीकडे पण अर्धा इंच वाढवायची. हे जे काही दोन्ही प्रिन्सेस कटचे पार्ट आहेत ना, इथून पण अर्धा इंच वाढवा, इकडून पण अर्धा इंच वाढवा. त्यानंतर इथं पण तुम्हाला अर्धा इंच वाढवायचं आहे, इथं पण अर्धा इंच वाढवा, म्हणजे क्रॉसपट्टी जॉईन करण्यासाठी जाईल आपलं 1 इंच मार्जिन ते. तर यामध्ये ह्या दोन्ही बाजूला इथून असं पूर्ण अर्धा इंच वाढवा. इथं पण खालीवरती अर्धा इंच, इथं पण खाली अर्धा इंच वाढवा दोन्ही पार्टमध्ये, आणि प्रिन्सेस कट जोडू तिथं अर्धा इंच मार्जिन वाढवा. कुठे कुठे मार्जिन ॲड करायचं आहे ते पण क्लिअर केलं. आता ह्या ब्लाऊजचा ड्राफ्टिंग कटिंगचा व्हिडिओ मी दिलेला आहे. स्टिचिंग तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात, किंवा मला वेळ भेटला तर मी स्टिचिंगचा पण व्हिडिओ तुम्हाला देईन. लक्षात आलं स्लीव्ज कटिंग कसं करायचं आहे, तर मी तुम्हाला थोडक्यात क्लिअर करते. स्लीव्ज कटिंग तर खूप सोपी आहे, परंतु काय माहिती तुम्हाला का असं वाटतं की खूप कठीण आहे. बघा हे रेग्युलर स्लीवचं पॅटर्न आहे, हे टी शर्ट स्लीवचं पॅटर्न आहे. तर तुम्हाला काय करायचं, फक्त याचा आकार ड्रॉ करायचा. दोन्हीपैकी तुम्हाला हवा ते पॅटर्न तुम्ही घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. समजलं? हे किंवा ते दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही घ्या. त्यानंतर तुम्हाला स्लीवची उंची जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही घ्यायची आहे. मुंड्याचा जो काही आकार आहे तो सेम ड्रॉ करा. त्यानंतर तुम्ही मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा मोजा, जेवढा तुमचा मुंडा आला तिथं मार्क करा आणि स्लीव्ज कटिंग करा. बाकी तिथं तुम्हाला वेगळं कुठलंही तुम्ही याची घडी टाका, तेवढी घडी टाका, याचा चौथा भाग टाका, बाहीची घडी घ्या, असं काहीही करायचं नाही. डायरेक्टली स्लीवची उंची टाका, तिथं तुम्ही हे पॅटर्न ठेवा. हा जो काही मुंड्याचा शेप आहे तो ड्रॉ करा. मागचा आणि पुढचा जो काही आपण कटिंग केला आहे दोन्ही पार्टचे मुंडे चेक करा, तेवढं मुंडा तुम्ही मार्क करा आणि स्लीव्ज कट करा. बॉटमला तुमचा जेवढा दंडघेर असेल तेवढा तुम्ही टाका. समजलं? क्लिअर? तर चला, आजचं आपलं संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे प्रिया MG स्पेशल पॅटर्न. याचं स्टिचिंग मला वेळ भेटला तर मी तुमच्यासोबत शेअर करेल, नाहीतर तुम्ही स्टिचिंग सगळ्यांना बेसिक माहितीच आहे की कसं करायचं. तर चला, आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.
व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या काही मेन गोष्टी सांगितलेल्या आहेत ते पण तुम्ही लक्षात घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आहे, आभारी आहे. असंच तुमचा सपोर्ट असू द्या. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि छान कमेंट करायला पण विसरू नका. अजून तुम्हाला कोणत्या ब्लाऊजचं कटिंग हवं असेल ते पण तुम्ही मला सांगा, ते ब्लाऊजचं कटिंग मी तुमच्यासोबत शेअर करेल. मैत्रिणींनो, थांबवते. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला पण विसरू नका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर थांबवते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया.